जगात 5 मोठे महासागर आहेत. पण एकच असा महासागर आहे ज्याचं नाव एका देशामुळे आहे. तो म्हणजे हिंद महासागर किंवा आपला इंडियन ओशन. बाकीचे पाहायला गेलं तर पॅसिफिक ओशन, अटलांटिक ओशन, आर्क्टिक ओशन आणि सदर्न ओशन. नाही म्हणजे मलाही हा प्रश्न पडलाच होता की भारतामुळे हे नाव पडलंच कसं. म्हणजे भारताकडे असं नेमकं काय होतं ज्यामुळे एका महासागराला भारताचं नाव मिळालं. तुम्हाला सुद्धा जाणून घ्यायचंय ना? मग ही रील शेवटपर्यंत नक्की बघा. आता प्राचीन काळी लोक लांबचा पल्ला गाठायला समुद्रातूनच प्रवास करायची. त्यावेळी भारताची लोक भारताजवळच्या समुद्राला सिंधू सागर म्हणायची. आजपासून 5,000 वर्षांपूर्वी गुजरातच्या तटावर एक लोथल नावाचं प्राचीन मोठं बंदर होतं. जगातलं सर्वात पहिलं बंदर. या बंदरावरून युरोप आणि चीनची लोक मसाले, कपडे आणि हिरे मोती घ्यायला जहाजाने इथे यायचे. याच दरम्यान भारत सागरी व्यापाराचं सेंटर बनला. त्यावेळी भारताला सिंधू म्हटलं जायचं. हे सुद्धा भारताच्या माथ्यावर असलेल्या सिंधू नदीमुळेच. आता जवळपास 5व्या शतकात पर्शियन लोकांचा संबंध भारताशी आला. त्यावेळी या लोकांनी भारताला सिंधू नाही तर हिंदू म्हणायला सुरुवात केली. कारण त्यांना स हा उच्चार नीट घेता येत नव्हता आणि ते स ला ह म्हणायचे. त्याच्याही आधी ग्रीक लोक भारताला इंडोस म्हणायची. मेगास्थनीजने याच बाबतीत एक इंडिका नावाचा ग्रंथ सुद्धा लिहिला होता. याच इंडोसचं पुढे इंडिया झालं. त्यावेळी अख्ख्या जगावर भारताचा पगडा होता. इम्पोर्ट एक्सपोर्ट दोन्ही बाबतीत भारतच बादशाह होता. कारण जगातला सर्वात जास्त व्यापार भारताखालच्या सागरी रस्त्यानेच व्हायचा. यानंतर अरब आणि आफ्रिकन ट्रेडर्स सुद्धा भारतात जहाजाने येऊ लागले. त्या काळी ग्रीकांनी या सागराला आणि या रस्त्याला मेर इंडिकम हे नाव दिलं होतं. आणि याचा थेट अर्थ होतो भारताचा महासागर. अरब लोक यालाच अल बर अल हिंद असं म्हणायची. याचाही अर्थ भारताचा महासागर असाच होतो. म्हणजे त्याच वेळी भारताने असा दबदबा निर्माण करून ठेवला होता की अख्ख्या जगाला मान्य करावं लागलं की हा भारताचाच महासागर आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.